सगळं अनुदान शेतकऱ्याला विमा हे सक्सेस केलेला आहे. परी धनंजय मुंडाला आठवणीनं खाल्ला असं आहे का? आणि धनंजय मुंडाला यावेळेस निवडून द्यायचं नाही. आणि दुकान लावलं समजा बीड जिल्ह्याचं पालकमंत्री धनंजय मुंडे. दुकान लावले. दुकानच कुलूपच लावलं. आता राजसाहेब देशमुख हा. काय उपयोग ह्याचा बरे माझा सांगत काय काम आहे जे सरकार घर फोडतो, लोकांचे घर फोडून हा. बाजूला घेतो, हा. तेच आम्हाला मान्य नाही. पण इथं धनंजय मुंडेच्या ह्यांच्याकडे सत्ता नव्हती त्यावेळेस ही महागत होती. हा. मग ह्यांच्याकडे सत्ता आल्यास ह्यांनी का वाढली नाही? आता काय झालं, इथून जे परळी विधानसभेमधून 74,000ची लीड आहे. फक्त बोगस मतामुळे लीड आहे ती. पंचनामे मग केले, कुणाचे केले पंचनामे? फक्त गुत्तेदाराचे पंचनामे केले. त्याचा रोड कुठं आलडा, त्याचा रोड पाण्यात गेला का, ते पंचनामे साहेब. 40-40 वर्ष एकाकडेच ताबा असतो का? असं जनतेचं म्हणणं की बदलाव. सामान्य माणसाचं कामच झालं, फक्त झाले गुत्तेदाराचे. कागदावर रोड झाले, कागदावर शेततळे झाले.